संपूर्ण वसई विरार शहर सध्या भीषण पूर परिस्थितीचा सामना करत आहे। या पार्श्वभूमीवर काल पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी वसई विरारचा दौरा करून पूरग्रस्त भागांची पाहणी केली। यावेळी त्यांनी प्रशासनाला तातडीने मदत कार्य करण्याचे निर्देश देत पूरग्रस्त नागरिकांना सर्वतोपरी मदत केली जाईल असे आश्वासन दिले। यावेळी बोलताना गणेश नाईक शहरातील आजची गंभीर परिस्थिती ही अनेक वर्षाच्या अनियोजित विकासाचा परिणाम असल्याचे स्पष्ट केले। पूर्वी वसई, विरार आणि नालासोपारा या स्वतंत्र नगरपालिका होत्या। त्यांचे एकत्रीकरण करून महानगरपालिका स्थापन करण्यात आली। मात्र एवढ्या मोठ्या शहरांचे नियोजन आणि विकास करण्यासाठी आवश्यक अनुभव व सक्षम प्रशासनाचा अभाव राहिला। परिणामी नैसर्गिक नाले बुजवून मोठ्या प्रमाणावर भराव टाकण्यात आला आणि त्यावर बांधकामे झाली। त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्याचे मार्ग बंद झाले आणि शहरात वारंवार पूर परिस्थिती निर्माण होऊ लागली। या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी संपूर्ण वसई विरार शहराचे ड्रोन आणि सॅटेलाइटद्वारे सर्वेक्षण करण्यात येत असून येत्या 15 ते 20 दिवसात शहराची वास्तविक स्थिती समोर येईल अशी माहिती त्यांनी दिली। तसेच पूर नियंत्रणाखाली गोगटे स्टॉलच्या सुमारे 1000 एकर जमिनीचा वापर करण्याचा प्रस्तावही पुढे आला आहे। त्यापैकी 300 ते 400 एकर क्षेत्रावर होल्डिंग पॉन्ड उभारून पावसाचे अतिरिक्त पाणी साठवण्याची योजना राबवण्यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली होती। या प्रकल्पाला आता गती मिळवण्याची शक्यता असल्याचेही गणेश नाईक यांनी सांगितले। मात्र शहराची ही दयनीय अवस्था नेमकी कशी निर्माण झाली, यासाठी जबाबदार कोण आणि यावर कायमस्वरूपी उपाय काय असतील, याबाबत गणेश नाईक यांनी नेमके काय सांगितले पाहूयात। आज ही जी परिस्थिती निर्माण झाली की पूर्वी वसई नगरपालिका वेगळी होती, विरार नगरपालिका वेगळी होती, नालासोपारा पण नगरपालिका वेगळी होती। त्याचं रूपांतर महानगरपालिकेमध्ये झालं। दुर्दैवानं या सर्वांना सामावून घेण्याकरता ज्या बुद्धिमत्तेचे, ज्या अनुभवाचे अधिकारी वर्ग असायला पाहिजे होता, दुर्दैवानं तो उपलब्ध झाला नाही आणि परिणामी आज वसई विरार शहराची दयनीय अवस्था आलेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये भराव टाकून बांधकामं केली, काही ठिकाणी जुने नाले असलेल्या जागा सुद्धा भरल्या आणि त्याच्यावर त्या ठिकाणी बिल्डिंगा बांधल्या। आता ती दोष कोणाचा द्यावा, आता या ठिकाणी कोणाला स्टिकर लावण्याची माझी इच्छा नाही, परंतु भविष्य काळामध्ये आम्ही जे सगळेजण आम्ही आता जो पाणी दौरा केला, निश्चित स्वरूपामध्ये आलो की याचं सॅटेलाइटच्या माध्यमातून किंवा ड्रोनच्या माध्यमातून याचं संपूर्ण चित्रीकरण करून लवकरच साधारणपणे 15-20 दिवसाच्या आतमध्ये वसई शहराची आजची जी स्थिती आहे की गोगटे सॉल्ट, तुम्ही नाव ऐकलं असाल, गोगटे सॉल्ट हा 1000 एकर जागा महसूल विभागाची गोगटेनं त्यावेळेला सरकारने देऊ केली होती, परंतु गोगटेंनी त्याचा वापर न केल्यामुळे ती मूळ जागा पुन्हा शासनाकडे वर्ग झाली। मधल्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आम्ही पालघर जिल्ह्याच्या वाढवण बंदर, त्याच्यानंतर होणारा नवीन विमानतळ याची पाहणी करण्यासाठी गेलो असताना माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजींना मी सांगितलं की वसई शहरामध्ये गोगटेंची असलेली ती 1000 एकर जागा आहे, त्या जागेचा वापर साधारण 300-400 एकर जागेमध्ये होल्डिंग पॉइंट साठी वसई विरारमध्ये सर महापते पाणी भरलं होतं जागेवरती। नीच्या माथ्यावरच्यानेतून आम्ही बघत होतो की ज्या विभागामध्ये पाणी भरलं, तुम्ही स्वतः गुडघ्यावर पाण्यातून मी सफर करत होतो। आज पाऊस गेल्यापासून 2 दिवसापासून चिखलाचं साम्राज्य आम्हाला घेरायला होते। तसेच बाजूला आमची एक शाळा आहे मदर मेरी, इथे लहान मुलं प्रवास शाळेमध्ये चालू झालेली आहेत। शाळेमध्ये जातात लोकांचं भुरदंडीचं आम्हाला साम्राज्य करावं लागतं। म्हणून इकडे महापौर वगैरे असे महापौर वगैरे सर्व येऊन जातात, इकडे बघतात, पण काही येते तर काय सुखसुविधा अजून पण तर झालेली तर नाहीच आहे। ते चिखल वगैरे असं सगळे रस्त्यावरती पडलेले वगैरे आहेत सर्व। त्याच्याकडे महापालिकेला कधी जाग येणार आहे, आम्ही अतुष्टीने वाट पाहत आहे त्याच्यासाठी। हे लवकरात लवकर झालं पाहिजे, लवकर साफसफाई नाले झाले पाहिजे। लोकांचा आरोग्याचा प्रश्न आहे या सगळ्या गोष्टीचा। रोगराई पसरली, याच्यानंतर का महापालिका जागे होणार का?
का हेच आम्ही वाट बघत की आम्ही बोलणार तर बोलणार कोणाला. लोक येतात बघून जातात पण काही अद्यापही काय झालेलं आहे तुम्ही बघाल. इकडे चिखलाचं साम्राज्य आहे, बाजूला आपली शाळा आहे, लोक लहान मुलं सफर करतात आणि मी स्वतः पण मला श्वास घ्यायचा त्रास होतो हे करण्याच्यासाठी. आम्ही बोलणार तर बोलणार कोणाला. महानगरपालिका येतात, पुढारी लोक येतात बघून जातात पण अद्यापर्यंत काही झालेलं नाही आहे. त्यांना कधी येणार हे आम्ही